जर कोणाचे सक्तीने धर्म परिवर्तन होत असेल आणि करणाऱ्यावर कारवाई झाली तर अडचण का असावी? जर कोणाचे प्रलोभन देऊन धर्म परिवर्तन होत असेल आणि कारवाई झाली तर अडचण का असावी? जर कोणाला धोका देऊन धर्म परिवर्तन होत असेल आणि धोका देणाऱ्यावर कारवाई झाली तर कोणाला अडचण का असावी? लग्नाचे आमिष देत जर धर्म परिवर्तन होत असेल आणि कारवाई झाली तर कोणाला अडचण का असावी? धर्म परिवर्तन हे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गेल्या काही दशकांमध्ये झालंय आणि अजूनही होतंय. मग ती ईशान्य भारतात असो किंवा केरळ किंवा महाराष्ट्राच्या शहरातील अनेक गरीब वस्त्यांमध्ये. धर्म परिवर्तनाची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण अनेक ठिकाणी धर्म परिवर्तन केलेली मंडळी ही दुबळी, कमकुवत परिस्थितीतील होती आणि आहेत हे नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यांचे धर्म परिवर्तन करून घेणे सोपे आहे किंवा सोपे होते हे सुद्धा नाकारून चालणार नाही. त्यामुळे सेक्युलर असणाऱ्या किंवा स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या किंवा सेक्युलर म्हणून मिरवणाऱ्यांना या कायद्याबाबतीत फार अडचण असण्याचे कारण नाही. मग नक्की अडचण कुठे आहे? तर विरोध करणाऱ्यांना वाटतं की कायद्याचं वेपनायझेशन होतं. म्हणजेच हा कायदा म्हणून नव्हे तर एखाद्या शस्त्रासारखा सरकार वापरते. तो वापर ही खास अल्पसंख्याकांच्या विरोधात होतो. धार्मिक तेढ वाढवायला ह्याचा वापर केला जातो आणि ह्याचा वापर करून अनेक जण आपली राजकीय पोळी शेकून घेतात. चुकीच्या पद्धतीने धर्मांतर होतात हे जितकं सत्य आहे तितकीच ही कारणे सुद्धा नाकारण्याजोगी नाहीत. महाराष्ट्रात हा कायदा सध्या कॅबिनेटने जरी मंजूर केला असला तरी विधानसभेत त्याची चर्चा व्हायची आहे. आम्ही म्हणजेच मीडियानं पण तो अजून बघितलेला नाही. सर्वच लोकप्रतिनिधींना तो वाचायची संधी आहे. त्याचा अभ्यास करून सारासार विचार करून आपली मतं मांडण्याची, त्यावर चर्चा करण्याची त्यांना संधी आहे. महाराष्ट्र सरकार तो विना चर्चेचा पारित करत नाहीये. त्यामुळे आमदारांनो, महाराष्ट्र ही चर्चा ऐकणार आहे. विधानसभेत नक्की काय होतंय हे बघणार आहे. त्यामुळे किमान इतक्या संवेदनशील मुद्द्यावर तरी राजकारण करू नका, हीच माफक अपेक्षा.